आज आपण एका अशा परिस्थितीतून चर्चेला सुरुवात करूया, जी कदाचित अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना ओळखीची वाटेल. समजा एका मोठ्या प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आली आहे, रात्रीचे 2 वाजले आहेत आणि किचकट कोड काही केल्या सुटत नाहीये. अशावेळी मदतीला येतो गिटहब कोपायलट, तुमचा AI प्रोग्रामिंग पार्टनर. तुम्ही त्याला एक कमेंट लिहिता आणि तो क्षणात तुम्हाला कोड सुचवतो. तुम्ही तो कोड वापरता, प्रोजेक्ट पूर्ण होतो आणि तुम्ही सुटकेचा निश्वास सोडता. पण काही आठवड्यांनी कळतं की त्या कोडमधल्या एका लहानशा चुकीमुळे तुमच्या कंपनीच्या हजारो वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला आहे. आता प्रश्न हा आहे की याला जबाबदार कोण? तो डेव्हलपर, गिटहब कोपायलट की मग मायक्रोसॉफ्ट? आणि हाच प्रश्न आपल्याला आजच्या आपल्या चर्चेच्या मूळ विषयाकडे घेऊन जातो, जबाबदार AI. तुम्ही जे उदाहरण दिलंत ते काल्पनिक नाहीये, तर AIच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या नैतिक आणि व्यावहारिक गुंतागुंतीचं एक उत्तम उदाहरण आहे. AI हे एक शक्तिशाली साधन आहे, पण कोणत्याही शक्तिशाली साधनाप्रमाणे त्याचा वापर जबाबदारीने करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मदत करण्यासाठी बनवलेली गोष्टच मोठी डोकेदुखी बनू शकते. बरोबर. म्हणजे आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधारे नेमकं हेच समजून घेणार आहोत की AI वापरताना येणारे धोके काय आहेत आणि जबाबदार AI ही संकल्पना त्या धोक्यांना तोंड देण्यासाठी कशी मदत करते. आणि हे फक्त डेव्हलपर्सपुरतं मर्यादित नाही, तर AI वापरणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. अगदी. जबाबदार AI म्हणजे केवळ नियम आणि कायदे नाहीत, तर ती एक विचार पद्धती आहे. AI सिस्टम बनवताना, वापरताना आणि त्यावर नियंत्रण ठेवताना नैतिक मूल्यांना प्राधान्य देणं हा त्याचा गाभा आहे. म्हणजे काहीतरी चूक झाल्यावर विचार करण्याऐवजी चूक होऊच नये यासाठी सुरुवातीपासूनच काळजी घेणे. ही सिस्टम बनवताना माणूस आणि त्याची उद्दिष्टे ती केंद्रस्थानी ठेवली पाहिजेत. चला तर मग या विचार पद्धतीचा पाया असलेल्या 6 मुख्य तत्वांकडे वळूया. मायक्रोसॉफ्टने ही 6 तत्वे मांडली आहेत, जी एका चांगल्या आणि जबाबदार AI सिस्टमचा आधारस्तंभ आहेत. पहिलं तत्व आहे निष्पक्षता, म्हणजे फेअरनेस. याचा सरळ अर्थ तर असा होतो की AIने सर्वांना समान वागणूक द्यावी. पण हे प्रत्यक्षात आणणं तितकं सोपं आहे का? अजिबात नाही. कागदावर हे खूप सोपं वाटतं, पण व्यवहारात खूप आव्हानं आहेत. उदाहरणार्थ, कर्ज देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या AI मॉडेलला जर जुन्या डेटावर ट्रेन केलं असेल आणि त्या जुन्या डेटामध्ये जर विशिष्ट सामाजिक गटांना कर्ज नाकारण्याची प्रथा असेल, तर AI सुद्धा नकळतपणे तोच भेदभाव शिकतं. यालाच अल्गोरिथमिक बायस म्हणतात. त्यामुळे निष्पक्षता साधण्यासाठी AIला प्रशिक्षण देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटाची कठोर तपासणी करणं आणि त्यात कोणताही पूर्वग्रह नाही ना, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरतं. हे गिटहब कोपायलटच्या बाबतीत कसं लागू होतं? तो तर लाखो पब्लिक कोड रिपॉझिटरीजमधून शिकतो, मग तिथेही भेदभावाची शक्यता आहे का? नक्कीच आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे तांत्रिक भेदभाव असू शकतो. विचार करा, जर को पायलटला मोठ्या प्रमाणात अशा कोडवर प्रशिक्षित कलेक्ट केलं गेलं असेल, जो जुना आहे, कालबाह्य आहे किंवा असुरक्षित कोडिंग पद्धती वापरतो, तर तो नवीन डेव्हलपर्सना नकळतपणे त्याच चुकीच्या पद्धती सुचवू शकतो. तो नवीन, अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतींऐवजी जुन्याच पद्धतींना प्राधान्य देऊ शकतो. हो. कारण त्याला तसा डेटा जास्त प्रमाणात मिळाला आहे. त्यामुळे को पायलट वापरणाऱ्या डेव्हलपरला हे माहिती असणं गरजेचं आहे की सुचवलेला कोड हा केवळ एक सल्ला आहे, अंतिम सत्य नाही. वा. म्हणजे निष्पक्षता फक्त सामाजिक बाब नाही, तर तांत्रिक सुद्धा असू शकते. पण समजा AI सर्वांशी समान वागते, पण ते कधी क्रॅश होतं किंवा चुकीचे निकाल देतं, तर त्याचा काय उपयोग? आणि इथेच कदाचित दुसरं तत्व येतं, विश्वासार्हता आणि सुरक्षितता. अगदी बरोबर. तुम्ही मुद्दा अचूक पकडला. विश्वासार्हता म्हणजे सिस्टमने सातत्याने अपेक्षेप्रमाणे काम करणं. आणि सुरक्षितता म्हणजे त्यातून कोणतंही शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही याची खात्री करणं. सेल्फ ड्रायव्हिंग कारचं उदाहरण घेऊया. ती विश्वासार्ह तेव्हाच असेल जेव्हा ती प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवेल, आणि ती सुरक्षित तेव्हाच असेल जेव्हा ती अचानक ब्रेक लावणार नाही किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकणार नाही. मग कोपायलटच्या संदर्भात विश्वासार्हता आणि सुरक्षितता म्हणजे काय? तो काही कार चालवत नाही. नाही, पण तो कोड लिहितो आणि तो कोड नंतर मोठ्या ॲप्लिकेशन्समध्ये वापरला जातो. जर कोपायलटने असा कोड सुचवला ज्यात सूक्ष्म बग्स आहेत किंवा जो खूप जास्त मेमरी वापरतो, म्हणजे मेमरी लीक्स, तर त्यामुळे ते ॲप्लिकेशन अस्थिर होऊ शकतं, क्रॅश होऊ शकतं. अच्छा. ही झाली विश्वासार्हतेची समस्या.
आणि सुरक्षितेचा मुद्दा तर त्याहून गंभीर आहे. समजा को पायलटने सुचवलेल्या कोडमध्ये एखादी सुरक्षा त्रुटी असेल, सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटी, जी हॅकर्सना सिस्टीममध्ये प्रवेश करण्याची संधी देईल. सुरुवातीला आपण ज्या डेटा लीकच्या उदाहरणाबद्दल बोललो ते याचाच परिणाम आहे. त्यामुळे डेव्हलपर्सनी कोपायलटने दिलेला कोड डोळे झाकून कॉपी पेस्ट न करता तो पूर्णपणे तपासून आणि समजून घेऊनच वापरला पाहिजे. हो, हे खूप महत्वाचं आहे. आणि यातूनच आपण तिसऱ्या तत्वाकडे येतो, जे कदाचित आजच्या डिजिटल युगातलं सर्वात मोठं आव्हान आहे. गोपनीयता आणि सुरक्षा, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी. एआयला तर डेटाची प्रचंड भूक असते. मग अशा वेळी वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीचं संरक्षण कसं करायचं? एक खूप नाजूक समतोल आहे. एकीकडे एआयला चांगलं काम करण्यासाठी भरपूर डेटा लागतो. दुसरीकडे GDPR सारख्या कायद्यांमुळे डेटा गोळा करण्यावर आणि वापरण्यावर कडक निर्बंध आहेत. त्यामुळे कंपन्यांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं की डेटा गोळा करण्यापूर्वी वापरकर्त्याची स्पष्ट परवानगी घेणं, फक्त गरजेपुरताच डेटा गोळा करणं आणि तो कशासाठी वापरला जाईल हे स्पष्टपणे सांगणं. इथे अनामायझेशन सारखी तंत्र कामी येतात, ज्या डेटामधून वैयक्तिक ओळख पटेल अशी माहिती काढून टाकली जाते. ओके. पुन्हा कोपायलटकडे येऊया. तो पब्लिक कोडवर शिकतो. मग त्यात गोपनीयतेचा प्रश्न येतोच कसा? येतो. कारण पब्लिक कोडमध्येही अनेकदा संवेदनशील माहिती नकळतपणे राहून जाते. जसं की डेव्हलपर्स चुकून त्यांचे API कीज, पासवर्ड्स किंवा डेटाबेस क्रेडेन्शियल्स कोडमध्येच लिहून गिटहबवर अपलोड करतात. आता विचार करा, जर AI मॉडेलने ही माहिती शिकली आणि नंतर दुसऱ्या कोणाला कोड सुचवताना ती उघड केली, तर ही एक मोठी सुरक्षा आणि गोपनीयतेची समस्या आहे. अरे देवा, हा तर मी विचारच केला नव्हता. मग यावर उपाय काय? यासाठी गिटहब डेटा सॅनिटायझेशन आणि प्रायव्हसी फिल्टर्स वापरतं. ते प्रशिक्षण डेटामधून अशी संवेदनशील माहिती आपोआप शोधून काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण कोणतीही सिस्टीम 100% अचूक नसते, नाही का? म्हणूनच मायक्रोसॉफ्ट आणि गिटहब स्पष्टपणे सांगतात की कोपायलटने सुचवलेला कोड हा सार्वजनिक डेटावर आधारित आहे आणि त्यात काही त्रुटी किंवा संवेदनशील माहिती असू शकते, त्यामुळे वापरकर्त्याने सावधगिरी बाळगावी. समजलं. आता चौथं तत्व आहे सर्वसमावेशकता, म्हणजे इन्क्लुझिव्हनेस. याचा अर्थ एआयचा फायदा सर्वांनाच व्हायला हवा. पण हे जरा जास्तच आदर्शवादी नाही का वाटत? म्हणजे कंपन्यांसाठी, कमी इंटरनेट स्पीड असलेल्या भागांसाठी किंवा जुन्या उपकरणांसाठी एआय मॉडेल बनवणं व्यावसायिकदृष्ट्या परवडणारं आहे का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हा एक व्यावहारिक मुद्दा आहे. पण सर्वसमावेशकता हे फक्त एक नैतिक ध्येय नाही, तर त्याचा व्यावसायिक फायदाही असू शकतो. जगात अजूनही मोठा वर्ग आहे ज्यांच्याकडे हाय स्पीड इंटरनेट नाही. त्यांच्यासाठी काम करणारी उत्पादनं बनवली तर कंपन्यांना एक नवीन बाजारपेठ मिळते. उदाहरणार्थ, भाषांतर करणारं ॲप जर फक्त प्रमुख भाषांना सपोर्ट करत असेल तर ते मर्यादित राहील. पण जर ते छोट्या प्रादेशिक भाषांनाही सपोर्ट करत असेल तर त्याचा वापरकर्ता वर्ग कितीतरी पटींनी वाढेल. सर्वसमावेशकतेचा अर्थ केवळ दिव्यांग व्यक्तींसाठी डिझाईन करणे इतकाच मर्यादित नाही, तर भाषिक, भौगोलिक आणि तांत्रिक अडथळे दूर करणे हा सुद्धा आहे. आणि पाचवं तत्व आहे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. एआय सिस्टम ही काळी पेटी म्हणजे ब्लॅक बॉक्स असता कामा नये, हे आपण नेहमी ऐकतो. म्हणजे आत काय चाललंय हे कळायला हवं. पण इथे एक संघर्ष नाही का? एकीकडे पारदर्शकता आणि दुसरीकडे कंपन्यांची बौद्धिक संपत्ता, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. कोणतीही कंपनी आपलं सिक्रेट सॉस असलेलं अल्गोरिदम पूर्णपणे कसं उघड करणार? अगदी बरोबर. आज जबाबदार एआय मधला एक सर्वात मोठा पेच आहे. आणि इथेच एक्सप्लेनेबल एआय म्हणजे XAI सारख्या नवीन तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरते. कंपनीला कदाचित मूळ कोड दाखवण्याची गरज नाही, पण एआयने एखादा विशिष्ट निर्णय का घेतला याचं कारण देणारी सिस्टीम ते तयार करू शकतात. उदाहरणार्थ, बँकेच्या एआयने तुमचा कर्ज अर्ज नाकारला तर अल्गोरिदमने ठरवलं असं उत्तर देण्याऐवजी तुमचा क्रेडिट स्कोअर कमी आहे किंवा तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाची रक्कम जास्त आहे असं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. यामुळे पारदर्शकता आणि व्यावसायिक गुप्तता दोन्ही जपली जातात. कॉपायलटच्या बाबतीत पारदर्शकता कशी काम करते? तो एखादा कोड का सुचवतो हे आपल्याला कळू शकतं का? काही प्रमाणात हो. गिटहबने कोपायलट लॅब्स नावाचं एक एक्सटेन्शन तयार केलंय. त्यात एक एक्सप्लेन दिस कोड नावाचं फीचर आहे. ते निवडलेल्या कोडचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगतं.
तसेच तो कोड कुठल्या पब्लिक रिपॉझिटरीमधून प्रेरित आहे याचे संदर्भ देण्याचाही प्रयत्न केला जातो. अर्थात हे अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. डीप लर्निंग मॉडेल्स इतके गुंतागुंतीचे असतात की ते बनवणाऱ्यांनाही अनेकदा नक्की कळत नाही की आत काय चाललंय. पण त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. आणि आता आपण येतो शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या तत्वावर, जबाबदारी, अकाउंटेबिलिटी. आपण चर्चेची सुरुवातच या प्रश्नाने केली होती की कोपायलटमुळे झालेल्या चुकीला जबाबदार कोण? तर या तत्वानुसार उत्तर काय असेल? या तत्वानुसार अंतिम जबाबदारी ही माणसांचीच असते. AI सिस्टीमच्या परिणामांसाठी अल्गोरिदमला जबाबदार धरता येत नाही. ज्यांनी ती सिस्टीम बनवली, तैनात केली आणि वापरली ते सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्तरावर जबाबदार असतात. पण इथे ही एक गुंतागुंत आहे. जेव्हा एखादी AI सिस्टीम लाखो लोकांनी तयार केलेल्या ओपन सोर्स डेटावर शिकते, तेव्हा त्यातील त्रुटीसाठी नेमक्या कोणत्या माणसाला जबाबदार धरणार? मग उपाय काय? उपाय हा आहे की जबाबदारी ही वैयक्तिक पातळीवर निश्चित करण्यासोबतच ती संस्थात्मक स्तरावरही निश्चित करावी लागते. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांनी बनवलेल्या AI साधनांच्या परिणामांची जबाबदारी त्यांच्यावरही येते. म्हणूनच ते मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहेत, डेव्हलपर्सना प्रशिक्षण देत आहेत आणि अंतर्गत पुनरावलोकन समित्या स्थापन करत आहेत. त्याचवेळी कोड वापरणाऱ्या डेव्हलपरची ही जबाबदारी आहे की त्याने ते साधन डोळसपणे वापरावे. ही एक सामायिक जबाबदारी आहे. चला, तर या 6 तत्वांना एकत्र पाहूया. निष्पक्षता, विश्वासार्हता आणि सुरक्षितता, गोपनीयता आणि सुरक्षा, सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि जबाबदारी. या सगळ्या तत्वांना एकत्र जोडणारा एकच धागा आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी त्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि मानवी मूल्ये असली पाहिजेत. अगदी. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की मायक्रोसॉफ्ट आणि गिटहब हे केवळ स्वतःसाठी मानक तयार करत नाहीत, तर या मॉड्यूलसारख्या साधनांमधून ते संपूर्ण डेव्हलपर समुदायाला या विचारपद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. कारण AIचं भविष्य हे काही मोजक्या कंपन्यांच्या हातात नाही, तर ते वापरणाऱ्या आणि बनवणाऱ्या प्रत्येकाच्या हातात आहे. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की AIच्या जगात जबाबदारीने पाऊल टाकणं किती महत्त्वाचं आहे. हे फक्त नियम पाळण्यापुरतं नाही, तर योग्य आणि नैतिक काय आहे याचा सतत विचार करत राहणं आहे. त्यांच्या जबाबदारीबद्दल बोललो, पण एक वापरकर्ता म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. जसं AI आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे, मग ते गुगल मॅप्स असो किंवा सोशल मीडिया फीड, तेव्हा आपण स्वतः जबाबदार वापर कसा करू शकतो? आपण AIने दिलेल्या उत्तरांवर किंवा सल्ल्यांवर कधी आणि किती विश्वास ठेवावा आणि कधी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा, याचा विचार नक्की करा.